अहं वेरोमि अव्यापजोमि अनिधोमि सुखियत्ताणं परिहरामि अहं वियं मह्यं आचर्योपजाया माता पितरो हितसत्ता मज्जती कसत्ता वेरिसत्ता वेरा होन्तु अव्यापज्झा होन्तु अनिधा होन्तु सुखियत्ताणं परिहरन्तु दुःखमुच्यन्तु यथालब्धसम्पत्तितो मा विगच्छन्तु कम्मसका इमस्मि विहारे इमस्मि गोचरगामे इमस्मि नगरे इमस्मिन् प्रदेशे इमस्मिन् जम्बूद्वीपे इमस्मि चक्रवाले ईश्वरजना सिमठक देवता सब्बे सत्ता अवेरा होन्तु अव्यापज्झा होन्तु अनिधा होन्तु सुखियत्ताणं परिहरन्तु दुःखमुच्यन्तु यथालब्धसम्पत्तितो मा विगच्छन्तु कम्मसका पुरथिमाय दिशाय दक्षिणाय दिशाय पश्चिमाय दिशाय उत्तराय दिशाय पुरथिमाय दिशाय अनुदिशाय दक्षिणाय दिशाय अनुदिशाय पश्चिमाय दिशाय अनुदिशाय उत्तराय दिशाय अणु
दिसाय हेटी माय दिसाय उपरी माय दिसाय सब्बे सत्ता सब्बे पाणा सब्बे भूता सब्बे पुगला अतभाव परियपन्ना सब्बाइथियो सब्बे पुरीसा सब्बे अरिया सब्बे अनरिया सब्बे देवा सब्बे मनुष्या सब्बे मनुष्या सब्बे विनिपातिका वेरा होन्तु अव्यापज्या होन्तु अनिधा होन्तु सुखीयताणं परिहरन्तु दुःखामुञ्चतु यथा लब्धसम्पत्तितो मा विगच्छन्तु कम्मसका पुरथिमस्मिन् दिशा भागे सन्ति देवा महेन्दिका तेऽपि त्वमनुरक्षन्तु आरोग्येण सुखेन च दक्षिणस्मिन् दिशा भागे सन्ति देवा महेन्दिका तेऽपि त्वमनुरक्षन्तु आरोग्येण सुखेन च पश्चिमस्मिन् दिशा भागे सन्ति देवा महेन्दिका तेऽपि त्वमनुरक्षन्तु आरोग्येण सुखेन च उत्तरस्मिन् दिशा भागे सन्ति देवा महेन्दिका तेऽपि त्वमनुरक्षन्तु आरोग्येण सुखेन च पुरथिमेन दत्तरठो दक्षिणेन विरुल्लको पश्चिमेन विरूपखो कुबेरो उत्तरं दिशन् चत्तारो ते महाराजा लोकपाल यशस्विनो तेऽपि त्वमनुरक्षन्तु आरोग्येण सुखेन चाति
सुखो बुद्धानं उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संपन्न सामग्री समगाणं तपो सुखो सुखदायक आहे बुद्धांचा जन्म, सुखदायक आहे सद्धम्माचा उपदेश, सुखदायक आहे संघातील एकता आणि सुखदायक आहे एकत्र होऊन तप करणे. दुर्लभो पुरिसा जन्नो नसो सबत तथ जायति यथत्थ सो जायति धीरो तंकूलं सुख मेधती. बुद्ध व गो मधील हे धम्मपद आहे. याचा अर्थ आहे श्रेष्ठ पुरुषाचा जन्म दुर्लभ असतो. तो सर्व ठिकाणी जन्म घेत नाही. तो उत्तम प्रज्ञा असलेला धीर पुरुष ज्या कुळात जन्म घेतो त्या कुळात अनंत सुखाचा लाभ होतो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ अशा धम्मपथावर आरूढ असलेला तथागतांचा आहरत भिक्खू संघ, ज्यांच्यामुळे आम्हा तुम्हा आणि सर्वांना तथागतांचा अनमोल धम्म प्राप्त झाला, ते महान त्यागी ज्ञानाचा अथांग सागर, आम्हा आभाळ माया देणारे ज्ञानाचे प्रतीक बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांना मी कोटी कोटी वंदन करतो. आजच्या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले माझे प्रिय आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक उपासिका, धम्म बालक आणि बालिका, तसेच ही धम्मदेशना श्रवण करीत असलेले बुद्ध शासन धम्मिक चॅनलवरील सर्व आदरणीय श्रद्धावान श्रोतागण, सर्वांना मी माझी या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मंगल मैत्री प्रदान करतो. सोबतच सर्वांना महान गौरवशाली बुद्धाब्द 2569व्या वैशाखी पौर्णिमेच्या म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या मंगलकारी शुभेच्छा देतो. ज्या ज्या श्रद्धावान उपासक उपासिकांनी या पावन पवित्र वैशाखी पौर्णिमेचे आर्य उपोषित करण्याचा संकल्प केला, अशा सर्व बौद्ध बांधवांना, भगिनींना, माता पित्यांना तथागतांच्या मंगलमैत्री अनुकंपेने सर्व सुख प्राप्त हो, अशी मंगलमैत्रीची कामना व्यक्त करतो. आजची ही धम्मदेशना महान गौरवशाली वैशाखी पौर्णिमेच्या मंगल प्रसंगाची धम्मदेशना आहे. वैशाखी पौर्णिमा खरोखरच भाग्यशाली वैभवशाली आहे. कारण या वैशाखी पौर्णिमेच्या बदरी बोधिसत्व सिद्धार्थाचा जन्म, बोधिसत्व सिद्धार्थाला याच वैशाखी पौर्णिमेला सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त झाले आणि बोधिसत्व सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध बनले. आणि याच वैशाखी पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण सुद्धा झाले. आणि याच कारणाने अनंत युगापर्यंत वैशाखी पौर्णिमेचे महत्व गौरवशाली भाग्यशाली ठरले. माणसाला जीवनामध्ये सर्व सुखाची अपेक्षा असते आणि ते साहजिकही आहे. घर दार, राजवाडा,
समाजात मान सन्मान प्रतिष्ठा धन दौलत सर्व काही सुख उपभोगाच्या वस्तू आभूषण अलंकार पिढी दर पिढी पुरेल अशी दौलत यापेक्षाही जी श्रेष्ठ आणि अति गरजेची गोष्ट माणसाला हवी असते ती म्हणजे कुलदीपक. सर्व सुखाचा धनी असेल, खूप धन दौलत सर्व काही मनासारखे असेल आणि जर मूलबाळ नसेल तर ते सर्व व्यर्थ वाटते. मातेजवळ खूप वात्सल्य असेल, मातृत्व नसेल तर ती स्त्री जन्म वाया गेला असे मातेला वाटते. धन दौलत असो वा नसो, मात्र मातेला बाळ हवे असते. बाळाविना मातेचे मातृत्व हे अपूर्ण आहे असे मातेला वाटते. मग माता कुठलीही असो, ती महाराणी असो नाहीतर दासी असो, जोपर्यंत ती बाळाला जन्म देणार नाही तोपर्यंत तिची मातृत्वाची खंत संपणार नाही. आजच्या धम्मदेशनेमध्ये हेच महत्व लक्षात येणार आहे. ही देशना आहे कपिल वस्तूचे राजे शुद्धोधन आणि त्यांची महाराणी महामाया. जीवनात सर्व सुख होते, वैभव होते, राजवाडा, प्रधानजी, अनेक दासदासी, नोकर चाकर, सर्व राजेशाही थाट होता. दिवसेंदिवस अशा विलासी उपभोगात जीवन जगत असताना राजा आणि महाराणीच्या अंतर्मनात दुःख वाढतच होते. कारण वय वृद्ध झाले होते, मात्र वंशावळीत दिवा लावणारा दीपक नव्हता. आणि हीच खंत राजा शुद्धोधन आणि महामायाला नेहमी सतावत असे. मात्र आयुष्यामध्ये एक आशेचा किरण उगवला. तो दिन होता आषाढ महिन्यातील. शाक्यकुलीन राजा शुद्धोधनाच्या कपिलवस्तू राजनगरीमध्ये या आषाढ महिन्यामध्ये 7 दिवस कृषक उत्सव साजरा करण्यात आला. हा कृषक महोत्सव सर्व प्रकारे अन्नदान, वस्त्रदान, सुवर्ण मोहरादान अशा सर्व प्रकारे संपन्न झाला. अशा या महापुण्य राशी महाराणी महामायाने 7 दिवसापर्यंत व्रत संपन्न करून 7व्या दिवशी सुगंधी पुष्प जलाने स्नानादी करून 7 लाख सुवर्ण मुद्रा प्रजेस दान केल्या. सर्व नगर भोजन दान दिले आणि त्या रात्री आपल्या शृंगारलेल्या सुगंधी पुष्पाने सजविलेल्या राजमहालातील शयनगृही शांत चित्ताची निद्रा महामायाला लाभली. महागौरवशाली दानशूर राजा आणि महाराणी महामाया यांचा एकांत वास झाला आणि त्याच शृंगारिक शयनावर पहुडलेल्या महामायेला रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी एक स्वप्न पडले. त्या मनोरम स्वप्नामध्ये महाराणी महामायेने दृष्टांत बघितला की चतुर्दिक महाराजिक देवता महामायांचे शयन उचलून हिमवंत प्रदेशातील एका शाल वृक्षाखाली ठेवले व ते चतुर्दिक महाराजिक देवता त्या शयनाच्या बाजूला उभे राहिले. बघा, हा बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या जन्माआधीचा वृत्तांत आहे. खूप मनोहारी आहे, पण चमत्कारिक म्हणता येणार नाही. चतुर्दिक महाराजिक देवतांनी आपल्या सर्व देवींना त्या ठिकाणी बोलावून घेतले आणि त्या देवींनी महामायेचे शयनाला उचलून मान सरोवर येथे नेले. ही सर्व महामाया स्वप्नात बघत आहे. नंतर मान सरोवरावर नेऊन महामायेला त्या देवींनी स्नान घातले. सुंदर शुभ्र वस्त्र, आभूषणे, अलंकार, सुगंधी लेप महामायाला चढविले आणि त्या सर्व देवी महामायेच्या सेवेत रमल्या. अशा अवस्थेमध्ये महामायेला खूप गाढ झोप आली आणि अशा अवस्थेमध्ये महाराणी महामायेला खूप सुंदर असे स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये महामायेने बघितले एक सुवर्ण अलंकार आभूषित शुभ्र हाती महामायेजवळ आला आणि महामायेशी बोलू लागला. हे माते, मी सुमेध बोधिसत्व तुझ्या कुशीत माझा शेवटचा जन्म घेऊ इच्छितो. आपण माझी आई होण्यास तयार आहात का? त्या मनोरम स्वप्नामध्ये
महामायाला खूप आनंद झाला आणि ती हर्षभरात होकार देत जागी झाली. तिच्या लक्षात आले की हे स्वप्न आहे आणि महामायेने राजा शुद्धोधनास त्या स्वप्नाचा पूर्ण वृत्तांत सांगितला. राजा शुद्धोधनाला खूप आनंद झाला. राजा आणि राणीचा आनंद मनात मावेनासा झाला. दुसऱ्या दिवशी राजा शुद्धोधनाने स्वप्नविद्येमध्ये पारंगत असलेल्या 8 विद्वानांना बोलवले. त्या 8 विद्वानांची नावे, एक राम, दुसरा ध्वज, तिसरा लक्ष्मण, चौथा मंत्री, 5वा कौंडन्य, 6वा भोज, 7वा सुयाम आणि 8वा सुदत्त. या 8ही महाविद्वानांना राजा शुद्धोधनाने सर्वतोपरी भोजनदान, अन्नदान, सुवर्णमुद्रा दान करून या स्वप्नाचा वृत्तांत सांगितला. स्वप्नामध्ये पारंगत असलेल्या विद्वानांनी राजा शुद्धोधनास सांगितले की हे स्वप्न साधारण स्वप्न नाही. हे राजन, आपल्या कुलवंशामध्ये राजपुत्र जन्माला येणार आहे. तो राजपुत्र जर राजमहाली रमला तर चक्रवर्ती सम्राट बनेल आणि जर तो गृहत्याग करून प्रवज्जित झाला तर तो सम्यक संबुद्ध होणार आणि जगातील सर्व दुःख, अज्ञान, अंधार नाहीसा करणार. राजा शुद्धोधन आणि महामायाला खूप मोठा प्रश्न पडला. एक दिवस संपत होता. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 महिने संपले. ते दिव्य बाळ आईच्या गर्भातच बोधिसत्वाची अवस्था प्राप्त करत होते. राजा आणि राणीला मोठा प्रश्न पडला की 10वा महिना संपत आला मात्र बाळाचा जन्म झाला नाही. महामायेने राजा शुद्धोधनाजवळ हट्ट धरला की मी माझ्या बाळाला माझ्या माहेरी देवदाह नगरीमध्ये आईच्या घरीच जन्म देणार. यावर राजा शुद्धोधनाला प्रश्न पडला की एक तर वृद्धा अवस्था येईपर्यंत कुलदीपक नव्हता. कुलदीपकाची इच्छा पूर्ण होत असताना महाराणीची प्रसूती ही कपिलवस्तू राजमहालातच व्हावी अशी इच्छा शुद्धोधन राजाची होती. मात्र तो श्रीहट्ट महामायेने आपला हट्ट सोडला नाही. राजा शुद्धोधनाने तो हट्ट पुरवण्याचा निर्धार केला आणि स्वर्ण अलंकाराने सजवलेली महामायेची डोली म्हणजे मेना राजमहालातून सनई चौघडे संगीताच्या नादात वाजवत रवाना केला. यावेळी मात्र आपण पिता होणार या हर्षाने राजा शुद्धोधनाच्या नयनी आनंदाचे अश्रू तरारले होते. ती सुवर्ण सजित डोली कपिलवस्तूकडून देवदाह नगरीकडे निघाली. जाता जाता रस्त्यामध्ये लुंबिनी वन लागले. लुंबिनी वन इतके मनोरम होते की विविध प्रकारच्या सुंदर वेली, रंगी बेरंगी सुगंधित फुले, शाल वृक्षाने सजित रंगी बेरंगी पक्ष्यांचे मधुर स्वर कानी पडताच मन मंत्रमुग्ध होईल असे ते मनोरम वातावरण. शाल वृक्ष तर मग विचारूच नका. अनेक प्रकारचे विविध रंगी फुलांचे शाल वृक्ष आणि शार वृक्षाला जमिनीपासून ते शेंड्यापर्यंत सुगंधित बहरलेली फुले, हे सर्व मनोरम दृश्य बघून महामायेला त्या लुंबिनी वनात थोडा वेळ वास्तव्य करावे असे मनात आले. महाराणीने त्या मेना वाहकास आदेश दिला. वाहकांनी मेना जमिनीवर ठेवला. सेवेसाठी दासींचा संघ सोबत होताच. वैशाखी पौर्णिमेची ती मंगल संध्या होती. दिन शुक्रवार होता. महामाया मनात खूप आनंदित होती. पण महामायेच्या मनी हे नव्हते की मी इथेच प्रसूत होईल म्हणून. महामायेची नजर अवतीभोवती गेली. बाजूलाच रंगीबेरंगी सुगंधी फुले किनारी असलेले अशा पुष्करणी तलाव महामायेने बघितला. शेजारीच एक सुगंधी फुलांनी बहरलेला शाल वृक्ष होता. महामायेला त्या शाल वृक्षाच्या फांदीला स्पर्श करण्याचा मोह आवरता आला नाही. राणीने हळूच त्या सुगंधी फुलांनी बहरलेल्या शाल वृक्षाच्या फांदीला पकडले. अलगत हात वर गेला आणि महामायेच्या गर्भकुशीत किंचित प्रसूती वेदना व्हायला लागल्या. हे वृत्त दासींनी बघताच त्या जवळ आल्या आणि त्यांच्या लक्षात आले
की महाराणीचा प्रसूती काळ समीप आला आहे. तेव्हा त्या सर्व दासींनी वस्त्राचा आळोसा तयार केला आणि महामायेचा हात अलगद त्या शाल वृक्षाची फांदी पकडता पकडताच बोधिसत्व सिद्धार्थाचा जन्म झाला. तो पवित्र गौरवशाली वैभवशाली दिवस म्हणजे हाच वैशाखी पौर्णिमेचा. बोधिसत्व सिद्धार्थाला महामायेने जन्म दिला आणि वैशाखी पौर्णिमेला अनमोल महत्व प्राप्त झाले. इसवी सन पूर्व 563 वैशाखी पौर्णिमा दिन शुक्रवार रोजी बोधिसत्व सिद्धार्थाचा त्या दिव्य बाळाचा जन्म झाला. ये बुद्ध का शासन है अनमोल, है अनमोल. बुद्धं शरणं गच्छामि.